नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बघणार आहे अनेक वर्क फ्रॉम होम जॉब अपॉर्च्युनिटी म्हणू शकता तुम्ही. म्हणजे वर्क फ्रॉम होमच आहे, रिमोट जॉब आहे आणि कमेंट्स येतात, की आमचं 10वी झालेलं आहे, 12वी झालेलं आहे, त्याच्या रिलेटेड जॉब अपॉर्च्युनिटी असले तर सांगा. तर मी सांगेन, की हे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. ज्या समजा त्यांचं 10वी झालं किंवा 12वी झालं, त्यांनी पण इथं अप्लाय करू शकतात. ओके. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे जॉब रोल काय असणार आहे म्हटलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे डेटा एंट्री आहे. ओके. कंप्लीट डेटा बेस आहे हे. व्हॉईस नाही, नॉन व्हॉईस प्रोसेस नाही आहे. तर डेटा एंट्री म्हणजे काय, त्यांनी जो डेटा देतात तो डेटा आपल्याला एकतर एक्सेल शीटमध्ये असं एक्सेल शीट असते, त्याचं आपल्याला एंट्री करायचं असतं. जेवढा त्यांचा डेटा असतो तो ते एक असते डेटा एंट्री. किंवा असं पण असू शकेल की टायपिंग करायचं पण असू शकेल. फॉर एक्झाम्पल त्यांनी डेटा देतात तो आपण टाइप करायचा ते पण असू शकतं. ओके. किंवा वर्डमध्ये टायपिंग करायचं. ओके. वर्डमध्ये टायपिंग करून डॉक्युमेंट्स बनवायचं हे पण असू शकतंय. आणि एक्सेलशी असं नाही की कंप्लीटली तुम्हाला फक्त डेटा एंट्रीज देतात काम. थोडंफार त्यांनी एम-एस वर्डवरती पण तुम्हाला करायला देऊ शकतील किंवा पॉवर पॉईंटमध्ये पण करायला देऊ शकतील. ओके. पण डेटा एंट्री ह्याच्या रिलेटेड हे तरी मेन असणार आहे तुमचं. तिथे तुमचं टायपिंग स्पीड वगैरे सगळं मॉनिटर केलं जाणार आहे. ओके. तर हे आपण पुढे बघणारच आहे. त्यांचं रिक्वायरमेंट काय-काय आहे जॉब रिलेटेड. तर ते पण बघूयाच आपण. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे वर्क फ्रॉम होम आहे, रिमोट जॉब आहे, डेटा एंट्री रिलेटेड आहे आणि इथं तुम्हाला सॅलरी मंथली होईल आणि फुल टाईम आहे. तुम्हाला फुल टाईम करावं लागेल. ओके. तर चांगलं आहे कारण घरात बसून जर डेटा एंट्रीचं एवढे चांगल्या-चांगल्या अपॉर्च्युनिटी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एक मी शेअर केलं होतं डेटा एंट्री कारण भरपूर असे ओपनिंग्स आहेत. ओके. आणि मी विचार केलाय की डेली व्हिडिओज घेऊन येईन कारण कसं व्हायलं की भरपूर ओपनिंग्ज असल्यामुळे ती ना फॉर एक्झाम्पल त्यांनी आज पोस्ट केली की वॅकन्सी आहेत म्हणून. मग मला जर व्हिडिओ बनवायला लेट झाला तर तुम्हाला तो 2 दिवसांनी भेटायला आहे, बरोबर? तर असं नको व्हायचं असं मला वाटतं. त्यासाठी मी प्लॅन करायलोय. बघूया सक्सेस झालं तर बेस्टच होतंय. जेणेकरून काय होतंय तुम्हाला अप टू डेट्स मिळतात की वॅकन्सी किती आहे ते तुम्हाला सगळं रेग्युलर समजत जाईल. ओके. त्याच्यासाठी मी विचार करायला तर तुम्ही पण कमेंट करून सांगा की मी रेग्युलर व्हिडिओज बनवू का 1-2 दिवसातून एकदा एक व्हिडिओ बनवू. ओके. खूप चांगला अपॉर्च्युनिटी आहे. तर मी तुम्हाला सांगेन की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. कारण मी कुठले पण व्हिडिओ जे घालेन ना ते पहिला तुमच्याकडे येतील आणि तुम्ही लवकर अप्लाय करू शकता. कसं होतं मी नंतर व्हिडिओ बघतो, मग तो पण टाईम गेलेला असतो. वॅकन्सी फुल झालेली असते. त्यासाठी म्हणेन की सबस्क्राईब करून ठेवा. जेवढे पण लेटेस्ट अपडेट्स असतात ते सगळे घेऊनच येते मी जॉब रिलेटेड. तर तुम्हाला लवकरच समजेल. ओके. तर आपण आता बघूया ते क्लिअरली काय जॉब आहे. ओके. ओके. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही बघूया की जॉब डिस्क्रिप्शन काय आहे. तर इथं बघू शकता जे आपलं पोस्ट असणार आहे ते जॉबचं ते असणार डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून. ओके. तर कंपनीचं नाव आहे स्टेराइज रिक्रुटमेंट म्हणून एक कंपनी आहे. ओके. तर ती हायर करायला. तर इथं बघू शकता तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन काय आहे ते बघूया आपण फर्स्ट. ओके. तर इथं बघू शकता एंटर इन्फॉर्मेशन इन टू डेटाबेस सिस्टम ॲक्युरेटली अँड इफिशियंटली. ओके. म्हणजे काय की तुम्ही जो डेटा एंटर करता फॉर एक्झाम्पल त्यांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक्सेल शीटमध्ये समजा डेटा आपल्याला एंटर करायचा आहे. मग तुम्ही जो डेटा एंटर करता ना, तो डेटा जो असतो तो ॲक्युरेट असायला पाहिजे आणि इफिशियंटली असायला पाहिजे. ॲक्युरेट म्हणजे काय? त्याच्यामध्ये मिस्टेक्स व्हायचं नाही किंवा फेक डेटा एंटर नाही करायचं. जो ॲक्युरेट आहे तोच डेटा एंटर करायचा. त्याच्यावरती तुमची सॅलरी डिपेंड्स असते. ओके. म्हणजे किती मार्क्स मिळतात ते त्याच्यावरती डिपेंड्स असते तुम्हाला. ओके. आणि तर हे असायला पाहिजे त्याच्यामध्ये. नंतर मॅनेज एंड मेंटेन ॲक्युरेट रेकॉर्ड्स अँड रिपोर्ट्स. मग तुम्ही जे त्यांनी तुम्हाला रिपोर्ट्स कसं बनवायचं किंवा रेकॉर्ड कसं करायचं हे सगळी ट्रेनिंग तुम्हाला त्यांनी प्रोव्हाईड करणारच. ओके. पण आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी असते, की आपण ते मॅनेज करायचं, मेंटेन करायचं. फॉर एक्झाम्पल आपण कुठलं बी काम करत असेल, तर तिथं आपण 100% कसं देऊ शकतो, हे आपण बघायला पाहिजे. ओके. कुठलं पण काम करा, छोटं असू देत, मोठं असू दे, पण 100% देऊन आपण केलेलं बेस्ट. कारण तिथं आमची जेव्हा आपण 100% देतो, आमचा ॲक्युरेट डेटा एंट्री होतो आणि आपलं रिपोर्ट्स पण काय होतात, ॲक्युरेट क्रिएट होतात. ओके. त्यासाठी हे पण खूप त्यांनी बघतात. ओके. तुम्ही डेटा कसं एंटर करा, ॲक्युरेट आहे का, हे सगळं त्यांनी चेक करतात. त्याच्यावरती तुमची सॅलरी इन्क्रीज किंवा इन्सेंटिव्ह म्हणू शकतो ना आपण, ते तुम्हाला मिळतंय. नेक्स्ट आहे काय मीट प्रोडक्टिव्हिटी अँड क्वालिटी स्टँडर्ड्स. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? अ, तुम्ही फॉर एक्झाम्पल त्यांनी तुम्हाला दिले, की एवढ्या आज एंट्री झाल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल 1000 एंट्री दिली म्हणून समजा किंवा 500 एंट्री दिले. एवढे तुम्हाला 500 डेटा आज एंटर करायचा आहे, एवढ्या-एवढ्या कस्टमरचा. ओके. तर ते तुम्ही प्रोडक्टिव्हिटीली करायला पाहिजे. म्हणजे की त्या टाईमामध्ये तुम्हाला कंप्लीट करायला पाहिजेत. ओके. फॉर एक्झाम्पल 3 तासामध्ये करून द्या मला 3 तासामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं. ती प्रोडक्टिव्हिटी म्हणतात. तुमचं किती स्पीड आहे, तुम्ही कसं टाइप करू शकता.
तुम्ही किती एक्साइटेड आहात ते करायला आणि तुमची केवढी प्रोडक्टिव्हिटी आहे ते कंप्लीट करायला, तर ते पण बघतात त्यांनी. आणि क्वालिटी स्टँडर्ड्स त्यांचं जे स्टँडर्ड असतात, त्यांनी जे स्टँडर्ड फॉलो करतात त्या स्टँडर्डप्रमाणेच आपल्याला डेटा आपल्या मनाने नाही, की मी इथं एंटर करतो, तिथं एंटर करतो, नाही. त्यांचं जे स्टँडर्ड असतं त्या स्टँडर्डप्रमाणे डेटा एंट्री करावी लागते. ओके. त्यासाठी म्हटले त्यांनी क्वालिटी स्टँडर्ड असायला पाहिजे. नंतर तुमच्या आणि काय तुमच्याकडे नॉलेज असायला पाहिजे. तर म्हटलं तर तुम्हाला एक बेसिक कॉम्प्युटर स्किल यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर ऑपरेट तरी करता आलं पाहिजे. कसं स्टार्ट करायचं, फोल्डर कसं बनवायचं, वर्ड कसं यूज करायचं किंवा पॉवर पॉइंट कसं यूज करायचं, एक्सेल कसं यूज करायचं, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. वर्डमध्ये टायपिंग कसं करायचं, हे थोडंफार तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. ओके. आणि त्या नॉलेजेस एम-एस ऑफिस रिक्वायर्ड त्यांनी म्हटलंय तसं. आता मी तुम्हाला सांगितलं एम-एस ऑफिसचं नॉलेज पाहिजे. एम-एस ऑफिस म्हणजे काय होऊ शकते त्याच्यामध्ये एक तर वर्ड येऊ शकते, एक्सेल येतेच येते. ओके. कारण डेटा एंट्री आहे, एक्सेल आहे आणि आहे ते पॉवर पॉइंट. पॉवर पॉइंट म्हणजे आपण ज्या ठिकाणी प्रेझेंटेशन वगैरे बनवतो. तर हे सगळं येतं एम-एस ऑफिसमध्ये. तर ह्याचं तुम्हाला थोडं नॉलेज असायला पाहिजे. ट्रेनिंग पण त्यांनी प्रोव्हाईड करतात, बट नॉलेज पण असणं इम्पॉर्टंट आहे. बिकॉज हायर व्हायला. ओके. रोल कुठला आहे म्हटलं तर इथं बघू शकता तुम्ही रोल आहे डेटा एंट्री, इंडस्ट्री टाइप एनालिटिक्स आहे, KPO रिसर्च आहे, डिपार्टमेंट आहे कस्टमर सक्सेस, सर्व्हिस इन ऑपरेशन. एम्प्लॉयमेंट आहे तुम्हाला सांगितलं होतं मी फुल टाईम आहे आणि परमनंट आहे. तर हे तुमचं फुल टाईम जॉब असणार आहे घरातून आणि परमनंट असणार आहे. रोल कॅटेगरी काय तर बॅक ऑफिस आहे. ओके. आणि एज्युकेशन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड. त्यांना ग्रॅज्युएशनची गरज नाही. म्हणजे तुम्ही 10वी असेल किंवा 12वी असेल तर इथं तुम्ही अप्लाय करू शकता. कारण वर्क ईझी असणार आहे त्याच्यासाठी. ओके. तिथं तुम्ही अप्लाय करू शकता. की स्किल बघू शकता तुम्ही. तुमच्याकडे की स्किल काय-काय असायला पाहिजे. एक तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॉम्प्युटर नॉलेज असायला पाहिजे. BPO नॉन व्हॉईस प्रोसेस, चॅट प्रोसेस, डेटा प्रोसेसिंग आणि इंग्लिश टायपिंग. टायपिंग तुम्हाला यायला पाहिजे. डेटा प्रोसेसिंग तुम्हाला यायला पाहिजे. आणि हे जर तुम्हाला नॉन व्हॉईस प्रोसेस जर तुम्हाला एक्सपिरियन्स असलं तर त्यांनी तुम्हाला कन्सिडर करू शकतात किंवा चॅट प्रोसेसमध्ये जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठे पण टेक्निकल सपोर्टला वर्क केलं असेल तर ते पण तिथं इन्क्लूड करू शकतात ते. त्यांनी तुम्हाला प्रायोरिटी देऊ शकतात. ओके. आणि त्यांनी टायपिंग स्पीड बघणार, त्यांचं टायपिंग स्पीड बघणार. टाइप आपण कसं करतो ते. बॅक ऑफिस प्रोसेसिंग, नॉन व्हॉईस प्रोसेस, कॉम्प्युटर ऑपरेटिंग कसं तुम्ही कॉम्प्युटर ऑपरेट करता, बॅक एंड ऑपरेशन, एक्सेल कसं यूज करता, वेब चॅट्स, डेटा एंट्री ऑपरेशन्स. वेब चॅट्स म्हणजे तुम्ही Google वगैरे कसं यूज करू शकता, Googleमध्ये सर्च कसं करू शकता. हे पण इम्पॉर्टंट आहे, की तुम्ही सर्च कसं करायचं Googleमध्ये. ओके. हे सगळं त्यांनी बघणार आहेत. तर हे आहे जॉबचे रिक्वायरमेंट. ओके. आता जी डेटा एंट्री ऑपरेटर आहे त्याचे हे रिक्वायरमेंट्स आहेत. आता आपण जाऊ बघूया त्यांचं सॅलरी वगैरे किती आहे ते आता चेक करूया आपण. अ, तर इथं बघू शकता तुम्ही 2 दिवस झाले ते पोस्ट होऊन तर अजून वेळ नाही गेलाय. अप्लाय करू शकतो आपण. ओके. तर इथं बघू शकता जॉबचा डेटा एंट्री ऑपरेटर 0 विचारले त्यांनी 0 इयर्स. तुम्हाला एक्सपिरियन्स नसलं तरी त्यांनी मेन्शनच केलं नाहीत की तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे असं. 0 इयर्स पण दिलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही. ओके. तर चालतं. आणि इथं बघू शकता तुम्ही सॅलरी त्यांनी दिलेत 1.25 टू 4.5 लाख पर एनम. म्हणजे तुम्हाला 4.5 लॅक्स म्हटला तरी तुम्हाला 30 पर्यंतही सॅलरी भेटू शकते. 30 किंवा 35 पर्यंत अप टू पण. ती व्हेरी पण होऊ शकते तुमच्या परफॉर्मन्सवरती. तुम्ही कसं परफॉर्मन्स करता, तुम्ही डेटा ॲक्युरेट एंट्री केला काय? तर त्याच्यावरती डिपेंड्स असते. पण 1.25 पासून 1.25 पासून चालू होणार अप टू 4.5 पर्यंत म्हणजे 30-35 पर्यंत तुम्हाला मिळतंय सगळं कट होऊन. ओके. पी-एफ वगैरे असेल तर ते सगळं कट होऊन. आणि इथं आहे रिमोट जॉब आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि हायरिंग ऑफिस लोकेटेड इन पुणे आणि ही कुठून रिक्वायरमेंट वाले तर ऑफिस त्यांचं पुण्यामध्ये आहे, पण त्यांनी रिमोटमध्ये जॉब द्यालेत. ओके. तर हे आहेत जॉबचे रिक्वायरमेंट. सॅलरी वगैरे सगळं मी तुम्हाला क्लिअर केलंय. तर इथं जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता आणि लवकरात लवकर अप्लाय करा म्हणेन मी, जेणेकरून काय होतं त्यांनी तुमचं रिझ्यूम बघू बघू शकतात. ओके. आणि सांगेन तुम्हाला फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही अप्लाय करून ठेवा. कारण त्याच्यात जास्त रिक्वायरमेंट असतात. त्यांनी दुसऱ्या प्रोफाइलला पण त्यांनी तुम्हाला बघू शकतात. त्यासाठी अप्लाय करा तिथं. ओके. फाईन. आणि तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. कारण तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक कमेंट रीड करते आणि प्रत्येक कमेंटचं मी आन्सर पण करते. तुम्ही पहिले माझे प्रिव्हियस व्हिडिओज बघू शकता. त्याच्यामध्ये प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय केलेला आहे. त्यासाठी काय पण नाही समजलं तर प्लीज कमेंट करा तुम्ही. ओके. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.